नमस्कार. आज शारदीय नवरात्रीचा 5वा दिवस. तुम्ही बघू शकता आत्ताच आरती करून घेतली. आज आरतीसाठी कोणी नव्हतं, मीच होते. त्याच्यामुळे मी ते आरती शूट नाही करू शकले. त्याच्यामुळे आरतीचं सेशन मी तुम्हाला दाखवू शकले नाही. असो, तुम्ही इथून त्यांना माँ दुर्गेला नमस्कार करू शकता. मी तुम्हाला त्याचं दर्शन देते. जय दुर्गे माते की जय, जय अम्बे माते की जय. महादुर्गेचं तुम्ही दर्शन घेतलंच असेल. नवरात्रीचे 9 दिवस कसे जातात कळतही नाही. बघा ना, नवरात्र चालू झाली आणि आज 5वा दिवस. कधी हे 4 दिवस गेले, 5वा दिवस उजाडला काही कळलं नाही. घरात घटाची स्थापना असणं किंवा गणपतीच्या सीझनमध्ये, गणपतीच्या सेशनमध्ये गणपती विराजमान होतात आपल्या घरी, तर किती तो आनंदाचे क्षण असतात. असे क्षण, असे सोहळे खरंच सेलिब्रेट करायचे असतात. त्याच्यामुळे घरातील वातावरण हे अगदी प्रसन्न राहते. त्या निमित्ताने तरी आपले रिलेटिव्ह, आपली ओळखीची 4 चौघं, त्यांचे पदस्पर्श आपल्या घराला होतात. त्या निमित्ताने कोणाचं तरी येणं जाणं आपल्या घरी होतं. नाहीतर आता एवढा फास्ट युग चाललं आहे, कोणाला 5 मिनटं सुखाने श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसतो. तर कोण कोणाकडे येणार आणि जाणार. आपलं नुसतं मोबाईलमध्येच हाय हॅलो किंवा सगळे व्यवहार मोबाईलवरूनच होतात. त्याच्यामुळे नाही सहसा कोणाकडे येणं जाणं होत. तर असे हे सोहळे जे आहे, जे सणासुदीचे क्षण आहेत, ते आपण सेलिब्रेट केले. घरात काही ना काही प्रोग्राम ठेवले, तर त्यानिमित्ताने का होईना आपल्याकडे पाहुण्यांचं आगमन, आपल्या रिलेटिव्हचं आगमन हे होत असतं. पुन्हा भेटूया आपण शारदीय नवरात्रीच्या 6व्या दिवशी. बाय.